2 मार्च काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे आंबेडकरी अनुयायी यांची बैठक पार पडली आहे। जातीय आणि धार्मिक साखळदंड तोडीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 2 मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश करून सर्व जातीय धर्मांना काळाराम मंदिर खुले करून दिले होते। 2 मार्च काळाराम मंदिर प्रवेश मोठ्या उत्साहाने समाज बांधव साजरा करतात। या दिनाचं औचित्य साधून आज काळाराम मंदिर प्रवेश कार्यक्रमासंदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन केलं होतं। या बैठकीत सर्वच आंबेडकरी नेत्यांचा कार्यकर्त्यांचा सहभाग होता। कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी तर आभार आदेश पगार यांनी मांडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीताई ताटे होत्या, तर कार्यक्रमासाठी उपस्थित बाळासाहेब शिंदे, अण्णासाहेब कटरे, दीपक नणावरे, दीपचंद दौंदे, कैलास तेलोरे, अतुल भावसार, सुनील संपत कांबळे, आकाश भालेराव, आदेश पगारे, आशाताई मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। दरवर्षी 2 मार्च रोजी नाशिक शहरामध्ये काळाराम मंदिराच्या प्रवेशाच्या निमित्ताने जो सत्याग्रह झाला होता, त्या सत्याग्रहामध्ये सहभागी असलेल्या सर्व सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी तिथे सभा आयोजित केली जाते आणि या सभेलाच दरवर्षी आपण वेगळं रंगरूप देत असतो आणि म्हणूनच आजची मीटिंग जी बोलवली होती त्या मीटिंगमध्ये या 2 मार्चच्या कार्यक्रमासाठी कुणाला अध्यक्ष निवडायचं असं ठरलं होतं, परंतु गेल्या 2 वर्षापासून लक्ष्मीताई ताटे या अध्यक्ष आहेत आणि म्हणून 2 मार्चच्या या वर्षाच्या कार्यक्रमाला सुद्धा लक्ष्मीताई ताटेंकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे। समर्थपणे ते काम करतात आणि म्हणून कुठलाही व्यक्ती न बदलता कार्यक्रमाकडे भर देऊन आपल्याला या कार्यक्रमाकडे लक्ष द्यावं लागेल आणि म्हणून आजची बैठक बोलवली की त्यानंतर अनेक लोकांनी या मीटिंगमध्ये आपले मुद्दे मांडलेले आहेत। त्या मुद्द्यावरच खऱ्या अर्थाने चर्चा झालेली आहे। प्रत्येक नगरात जाऊन, प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन सगळ्या लोकांना बोलवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी हँडबिल छापणं, पोस्टर छापणं या साऱ्या गोष्टी होणार आहे। त्यामध्ये अविनाश आहेर, आदेश पगारे, सुनील साळवे, सुनील कांबळे ही सारी मंडळी यामध्ये स्वतःला झोपून देणार आहेत। सुनील कांबळे, आदेश पगारे, अविनाश आहेर, अण्णासाहेब कटारे, बाळासाहेब शिंदे ही सारी माणसं त्यांच्यासोबत राहणार आहे आणि भव्य दिव्य कार्यक्रम करण्यासाठी कार्यक्रमाच्या जलसाचं काय नियोजन आहे? कोणाला गायक म्हणून किंवा व्याख्याते म्हणून आपण बोलवणार? चांगल्या लोकांना आपण व्याख्याते म्हणून बोलवणार आहोत आणि चांगल्या लोकांची भाषणं या शहराला ऐकण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। करमणुकीचा कार्यक्रमही तोलामोलाचा आपण करणार आहोत आणि जेणेकरून या शहरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीचा कार्यक्रम होणार आहे। धन्यवाद। द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक।